12,75,000 रुपयापेक्षा कमी पगार तरीही भरावा लागणार टॅक्स. आयकरचा हा नियम तुम्हाला माहितीच हवा. जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा. सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला. ITR भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै आहे. तुम्ही जर भरला नसेल तर आत्ताच भरून घ्या, नाहीतर मोठे नुकसान होऊ शकतं. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही जर आयकर भरण्यासाठी नवीन रिझिम निवडला असेल तर तुम्हाला 12 लाखापेक्षा कमी उत्पन्न असूनही कर भरावा लागेल. अर्थात सगळ्यांनाच हा नियम लागू होत नाही. त्यातही एक छोटीशी अट आहे, ती तुम्हाला माहिती नसेल तर मात्र तुम्हाला कर भरावा लागू शकतो किंवा आयकर विभागाकडून तुम्हाला कर भरण्यासाठी नोटीस येऊ शकते. केंद्र सरकारने नव्या टॅक्स रिझिम मध्ये 12 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर थेट टॅक्स सूट दिल्याने नोकरदार वर्गाची मोठी बचत झाली आहे. 75,000 रुपयांच्या स्टँडर्ड डिडक्शन सह आता वार्षिक 12.75 लाख रुपयापर्यंत उत्पन्न असलेल्या नोकरदारांना 1 रुपयाही टॅक्स भरावा लागत नाही. आयकर कायद्यातील काही नियम असे आहेत ज्यामुळे तुमचे एकूण उत्पन्न 12.75 लाख रुपयापेक्षा कमी असले तरीही तुम्हाला टॅक्स भरावा लागू शकतो. ITR भरताना कोणती काळजी घ्यावी जाणून घ्या. नव्या टॅक्स रिझिम मध्ये कलम 87A अंतर्गत मिळणाऱ्या रिबेटमुळे नोकरदारांची टॅक्स लायबिलिटी 0 होते, पण हा नियम फक्त तुमच्या नियमित पगारावर किंवा सामान्य उत्पन्नावर लागू होतो. जर तुम्ही पगार व्यतिरिक्त इतर मार्गांनी कमाई केली असेल तर त्यावर टॅक्स भरावाच लागेल. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड कलम 111A अंतर्गत मिळणारा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि कलम 112 व 112A अंतर्गत मिळणारा लॉंग टर्म कॅपिटल गेन, लॉटरी लागणे, घोड्याच्या शर्यतीवरील सट्टा आणि ऑनलाईन गेमिंग मधून मिळालेला पैसा. टॅक्स तज्ञांच्या मते कलम 87A अंतर्गत मिळणारी सूट फक्त नॉर्मल टॅक्स स्लॅबवर चालते. ज्या कमाईवर विशेष कायद्याअंतर्गत टॅक्स लावला जातो तिथे ही सूट मिळत नाही. उदाहरणार्थ, जर एखाद्या नोकरदाराने ऑनलाईन गेम मधून पैसे कमावले तर त्यावर कलम 115 BBJ अंतर्गत थेट 30% फ्लॅट टॅक्स भरावा लागतो. एवढेच नाही तर अशा कमाईवर कलम 194 BA नुसार TDS देखील कापला जातो. तुमचा पगार 12.75 लाख रुपयांच्या आत असला तरी तुम्ही ऑनलाईन गेमिंग, शेअर मार्केट किंवा क्रिप्टो मधून काही कमाई केली आहे का हे नक्की तपासा. तुमच्याकडे लॉंग टर्म कॅपिटल गेन देणारी कोणती मालमत्ता किंवा शेअर्स असतील तर त्यावर स्वतंत्रपणे टॅक्स लागेल. तो तुमच्या सामान्य टॅक्स स्लॅब मध्ये जोडला जाणार नाही. टॅक्स भरण्यापूर्वी तुमच्या बँक खात्यातील नोंदी आणि उत्पन्नाची माहिती तुमच्या अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट मध्ये आणि फॉर्म 26 AS शी तंतोतंत जुळवून घ्या, जेणेकरून प्राप्तिकर विभागाची नोटीस येण्याचा धोका राहणार नाही.